तर मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर परत एकदा. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण डार्क बैरी केव्स हे आपण एक्सप्लोअर केले. जो एक डिफिकल्ट पॅच होता, आपण तो सुखरूपपणे डिसेंड केला आणि त्यानंतर आपण परत चाललो आहोत कळकराय सुळक्याच्या बेसला. खूप मजेदार अशी ही क्लाइंब असणार आहे. टफ आहे. 3 ते 4 टप्प्यांमध्ये डिवाईड होते ही क्लाइंब. कळकराय सुळका हा क्लाइंबर्समध्ये खूप फेमस पिनॅकल असा मानला जातो, कारण इथे प्रॉपर आणि 90 डिग्री क्लाइंबिंग असल्यामुळे हे चॅलेंजिंग क्लाइंबिंग असणार आहे. पाहू आपण हा एक्सपिडिशन कसा कंप्लीट करतो आणि ही क्लाइंबिंग आपली कशी होते. एक नवीन क्लाइंब आहे जिथे 4 टप्प्यांमध्ये हा कवर होतो आणि एक ट्रॅव्हर्स येणार आहे जिकडनं आपल्याला ओव्हरहँग क्लाइंब करून आपल्याला सुळक्याच्या दुसऱ्या बाजूला जायचं आहे. तर फार असा थरारक असा व्हिडिओ असणार आहे, तर नक्कीच पहा. कसं वाटतंय? मस्त. हे नाही वाटत तुम्हाला? कसं वाटतं? लय भारी वाटतं. मित्रांनो, आता हा पिनॅकल आपण टॉपवर जाणार आहेत आणि आपल्या पाठी आहेत मिस्टर कुमार. अशा प्रकारे मित्रांनो वर रेनबो आलेला आहे आणि इथे खाली कुमार साहेब. सो मित्रांनो, आपल्या पाठी इथे तुम्ही वर पाहत असाल रेनबो आलेला आहे. आपला मोबाईल घेऊन या दादा. चालेल. माझा पण एक इकडे दादा. माझा दादा कोणाचा आहे? कोणाचा आहे तो? एक नंबर. सबमिटला कोणतं? नमस्कार, मी स्वप्नील, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर टीमचा व्हॉलेंटियर आहे आणि आता आपण आहोत फर्स्ट स्टेशनला उभे कळकराय पिनॅकलच्या. इथून तुम्हाला पुढे क्लाइम्बिंग करायची आहे. रॉक क्लाइम्बिंग आहे आणि सपोर्टसाठी नॉटवाली रोप दिलेली आहे. त्याच्यानंतर एक ट्रॅव्हल्स लागेल, हा आहे सेकंड स्टेशन आणि त्याच्यानंतर ट्रॅव्हल्स लागेल, तिथे थर्ड स्टेशन आहे. ट्रॅव्हल्सच्या पुढे 4th स्टेशन आणि टॉप सबमिट आहे तो 5वा स्टेशन आहे. तर अशा 5 स्टेशनमध्ये हा पिनॅकल डिवाईड केलेलं आहे. पूर्ण सेफ्टी इक्विपमेंट सोबत आपण हा एक्सपेडिशन करत आहोत. तर दादा आता वर जाणार आहेत.
बिली द्या. दुसरा हात काढा. हात बघा, हात अडकलाय. पायाची आणि हाताची ग्रीप कडे मस्त. चलो, इथं पाय ठेवायला जागा भेटते, तिथं उभं राहायचं डायरेक्ट. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत सेकंड स्टेशनवर आणि इथून आपल्याला जो डिफिकल्ट एक पॅच आहे जिकडनं आपल्याला ट्रॅव्हर्स करून या पिनॅकलच्या राईट हँड साईडला जायचं आहे. हा एक डिफिकल्ट पॅच आहे मित्रांनो, कारण इथे तुम्हाला सपोर्ट म्हणून काहीच नाही आहे. तर तुम्हाला ओव्हरहँग क्लाइंब करून तुम्हाला हा पॅच कव्हर करायचा आहे आणि आपल्याला राईट हँड साईडला जायचं आहे, सुळक्याच्या त्या बाजूला. आता उजवा पाय वरती द्या, उजवा पाय वरती घ्या. मस्त. हळू 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 हळू. टोपरा नाही लावायची, टोपरा नाही लावायची. मस्त चाललात. माझ्यासाठी कारण मी सटकलेलो ठिकाणी. नंतर तिथे टाकून येस. तर मित्रांनो, सुखरूपपणे आपण हा जो सेकंड स्टेशनवरून हा जो एक पॅच होता आपण क्लिअर केला आहे. तर आता आपण पोचलो आहोत स्टेशन 3वर. थोडं पायाला लागलं आहे, बट तरी पण आपल्याला आता इथे येऊन पाठी आपण वळू शकत नाही, कारण इकडनं पाठी जायचा काहीच मार्ग नाही आहे. आणि इथून तुम्ही पाहू शकाल फक्त एक माणूस उभा राहील एवढीच जागा आहे. आणि जास्त आपल्याला पुढे जायची गरज पण नाही आहे, कारण इथे एक माणूस उभा राहील एवढीच फक्त जागा आहे. एका साईडला तुम्ही पाहू शकाल खोल दरी आहे आणि एका साईडला कातळकडा. आणि आता इकडनं आपल्याला ही परत एक स्टीप 90 डिग्री वॉल क्लाइंब करायची आहे. ही प्रॉपर क्लाइंब असणार आहे मित्रांनो.
तर ही प्रॉपर क्लाइंब करून आपल्याला स्टेशन 4 वरून आपल्याला समिट आहे वर. 3, 2, 1 गो. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत कळकराय पिनॅकलच्या समिटवर. आपण समिटवर येऊन आता इथे आपली मित्रमंडळी आपली वाट पाहत होती. इथे कुमार भाऊ होते, प्रशील आपला ड्रोन फ्लाय करत होता इथे मस्तपैकी. तर आता आपण ही काही ड्रोन शॉट्स घेऊ. तर फायनली मित्रांनो, आपण हा कळकराय सुळका यशस्वीपणे पार पाडला आहे. आणि ह्याची जी क्लाइंब होती खरंच खूप टफ होती, पण फारच मजा आली. आणि आपण आता आहोत समिटवर. आपल्याबरोबर जेवढे मेंबर्स आलेले त्या सर्वांनी हा समिट कंप्लीट केला. क्लाइम्बिंगचं हे एक्सपेडिशन सर्वांनी सुखरूपपणे पार केलं. आणि इकडनं आपण ड्रोन फ्लाय केला. तर महाराष्ट्रातील अजून काही टफेस्ट जे सुळके होते ते आपण ह्या अगोदरही आपण क्लाइंब करून यशस्वीपणे पार केले आहेत. आणि हा एक बकेट लिस्टमध्ये होता माझ्या, आणि हाही आपण आज कंप्लीट केला आहे. तर फारच मजा आली. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असावी. कळकराय पिनॅकलवरून सह्याद्रीचा हा 360 डिग्री व्ह्यू पाहून फारच मजा आली. मन खरंच भरून आलं. आणि आता आपण इकडनं कळकराय पिनॅकल हा रॅपल डाऊन करणार आहोत. 200 फीट उंचीचा हा पिनॅकल आपण कंप्लीट आणि यशस्वीपणे पार पाडला आहे. आणि तशाच प्रकारे आपण इकडनं आता रॅपल डाऊन करणार आहोत आणि कळकराय पिनॅकलच्या बेसला जाणार आहोत आपण इकडनं. चला मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असावी.
आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटद्वारा मला नक्की कळवा. टिल देन गाईज, भेटू आपण परत एकदा अशाच एका भन्नाट अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये.